नमस्कार विद्यार्थी मित्र हो. अप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड एंटिटी यामध्ये नेक्स्ट पॉइंट स्टडी करणार आहोत, ज्याचं टायटल आहे विस्कॉसिटी. सो टुडेज टायटल इज विस्कॉसिटी. ओके, आता विस्कॉसिटी म्हणजे काय हे समजून घेण्याआधी आपल्याला माहिती पाहिजे फ्लुइड कशाला म्हणायचं. ओके, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लुइड बद्दल स्टडी केला होता. ओके, फ्लुइड फ्रिक्शन. ओके, आता फ्लुइड कशाला म्हणायचं आहे? Fluid means what? Any matter which can flow. Okay? Any matter which can flow. ज्या पदार्थाचा प्रवाह असतो त्याला आपण काय म्हणतो? फ्लुइड. कळते का? बघा, फ्लो म्हणजे काय? प्रवाह. ओके, जे वाहतं त्याला आपण काय म्हणायचं आहे? फ्लुइड. ओके, एक्झाम्पल काय फ्लुइडचं? एक्झाम्पल आहे ऑल लिक्विड मटेरियल्स अँड गॅसेस मटेरियल्स आर दी एक्झाम्पल्स ऑफ फ्लुइड. पाणी वाहतं, पाणी काय आहे? फ्लुइड आहे. ऑक्सिजन फ्लो होतो, ऑक्सिजन काय आहे? फ्लुइड आहे. म्हणजे ऑल लिक्विड्स ऑल गॅसेस आर दी एक्झाम्पल्स ऑफ फ्लुइड. आणि अशा फ्लुइडच्या बऱ्याच प्रॉपर्टीज आहेत. त्यापैकी एक प्रॉपर्टी आपण स्टडी करायची आहे आणि त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार आहोत? विस्कॉसिटी. समजते? विस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. याला आपण काय म्हणायचं आहे? इट इज दी प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. आता या प्रॉपर्टी मध्ये ऍक्च्युअली काय आहे, ही प्रॉपर्टी काय नेमकी आहे हे आपण इन डिटेल स्टडी करायचं आहे. ओके, तर स्टार्ट करूया. विस्कॉसिटी समजते? बेसिक काय बघा, विस्कॉसिटी इज दी प्रॉपर्टी ऑफ लिक्विड और वी कॅन से प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. ओके, आता ही प्रॉपर्टी काय आहे नेमकी हे आपण जरासं बघायचं आहे. पण त्याच्या आधी एक एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण. समजा एक पाईप आहे. ओके, एक पाईप आहे आणि त्या पाईप मधून लिक्विड फ्लो होतोय. ओके, समजा ही एक पाईप आहे म्हणून आपण, ही पाईप आहे. ओके, सिलेंड्रिकल शेप पाईप आहे. ओके, आणि या पाईप मधून काय होतं? लिक्विड फ्लो होतोय. ओके, समजा हे असं आपण लिक्विड दाखवतो बघा, फ्लो ऑफ लिक्विड डॉट डॉट. ओके, आता ह्या ज्या लाईन्स आहेत, या लाईन्स याला आपण काय म्हणायचं आहे? लिक्विड लेयर्स. ओके, लिक्विड लेयर्स. अशा बऱ्याच लिक्विड लेयर्स काय होत आहेत? त्या पाईप मधून चाललेले आहेत. या प्रत्येक लिक्विड लेयरची डायरेक्शन कशी आहे? या डायरेक्शनने विथ व्हेलॉसिटी. म्हणजे प्रत्येक लिक्विडची व्हेलॉसिटी काय असणार आहे? वेगवेगळी असणार आहे. ओके, पण प्रत्येक लिक्विड लेयर जे आहे ना ते एकाच डायरेक्शन चाललेलं आहे बघा, इकडं सेम डायरेक्शन. ओके, आता त्यापैकी आपण काय करणार आहोत? दोन लिक्विड लेयर्स आपण कन्सिडर करायचे आहेत. समजा मी ही एक लिक्विड लेयर कन्सिडर केली, त्याला मी काय म्हणतोय? ए. आणि दुसरी आहे लिक्विड लेयर ही, त्याला मी कन्सिडर करतोय बी. कळते का? कोणत्या पण दोन लिक्विड लेयर कन्सिडर करायचे नाही आहेत. कोणत्या दोन करायचे आहेत? एक लिक्विड लेयर जर मी ही म्हटली तर याची ऍडजस्टंट, याची शेजारची लिक्विड लेयर कोणती असणार आहे? ही. किंवा याच्या शेजारची लिक्विड लेयर कोणती असणार आहे? ही. असे जवळचे एकमेकांच्या ऍडजस्टंट लिक्विड लेयर आपण कन्सिडर करायचं आहे. ओके, असे या पाईप मधून बऱ्याच लिक्विड लेयर्स फ्लो होत आहेत. त्यापैकी मी दोन लिक्विड लेयर कन्सिडर केले आहेत. एक लिक्विड लेयर ए, एक लिक्विड लेयर बी. आणि दोघांची पण काय मोशन आहे? दोन्ही पण लिक्विड लेयर्स या डायरेक्शनने मूव्ह होत आहेत. ओके, इकडे फ्लो होतोय, बरोबर का? मग या दोघांची काय असणार आहे बाळांनो? व्हेलॉसिटी असणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. कळते का? बघा, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. समजते? समजा आपण अज्युम करूया या लिक्विड लेयरची व्हेलॉसिटी काय आहे? व्ही प्लस डीव्ही आहे. आणि या लिक्विडची लेयरची व्हेलॉसिटी किती आहे? म्हणजे आपण व्ही. बघा, या लिक्विड लेयरची व्हेलॉसिटी काय? बी लिक्विड लेयरची व्हेलॉसिटी आहे व्ही. आणि या ए लिक्विड लेयरची व्हेलॉसिटी काय? व्ही पेक्षा जरा जास्त आहे. किती जास्त आहे? डीव्ही. समजते काय? जसं तुम्ही पाईपच्या वरच्या पार्टकडे जाल असा इकडे तिकडं, ओके, तसं काय होणार? लिक्विड लेयरची व्हेलॉसिटी काय होणार आहे? वाढणार आहे. ही जी लेयर आहे या लेयरची लिक्विडची व्हेलॉसिटी काय असणार आहे? मॅक्झिमम. जो सेंट्रल लिक्विड लेयरचा आहे ना, सेंट्रल पार्टमध्ये या पाईपमध्ये, त्याची लिक्विडची व्हेलॉसिटी काय असणार आहे? कमी असणार आहे. ओके, मग आपण या दोन लिक्विड लेयर कन्सिडर केलेल्या आहेत. त्यापैकी एका लेयरची व्हेलॉसिटी आहे व्ही, दुसऱ्या लेयरची व्हेलॉसिटी आहे व्ही प्लस डीव्ही. म्हणजे लिक्विड लेयर ए ची व्हेलॉसिटी ही लिक्विड लेयर बी पेक्षा जास्त आहे. ओके, आणि दोन्ही एकमेकांच्या ऍडजस्टंट आहेत आणि दोन्ही पण एकाच डायरेक्शन चालले आहेत. दोन्ही पण एकाच डायरेक्शन मूव्ह होत आहेत. त्यामुळे दोघांच्या मध्ये जी व्हेलॉसिटी असणार त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. त्याला आपण काय म्हणणार आहोत? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. आता ही लिक्विड लेयर आणि ही लिक्विड लेयर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळं काय होतं?
दोघांच्या मध्ये एक अपोजिट डायरेक्शनने फोर्स ऍक्ट होतो, त्याला आपण फ्रिक्शनल फोर्स असं देखील म्हणतो. ओके, कारण दोन लिक्विड लेअर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यामुळे काय होतं, दोघांच्यामध्ये फ्रिक्शन प्रोड्यूस होतं. आणि ते फ्रिक्शन कसं असतं बाळांनो, या लिक्विड लेअरच्या डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शनने. ओके, आणि या फ्रिक्शनल फोर्समुळे काय होतं, या दोन लिक्विड लेअरची जी काय रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे ही काय होते, डिक्रीज होते. ओके, फ्रिक्शनल फोर्समुळे या दोन लिक्विड लेअरची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. हळूहळू काय होईल, व्हेलॉसिटी कमी होऊन पाणी फ्लो व्हायचं थांबणार आहे. कोणामुळे, बिकॉज ऑफ द फ्रिक्शनल फोर्स. आणि या फ्रिक्शनल फोर्स आपण काय म्हणणार आहोत इथं या टॉपिकमध्ये, विस्कस फोर्स. याला आपण काय म्हणायचं आहे, विस्कस फोर्स, किंवा आपण याला म्हणू शकतोय विस्कस ड्रॅग. विस्कस ड्रॅग म्हणजे हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा म्हणजेच काय असणार आहे, विस्कस फोर्स. हा कुठे प्रोड्यूस होतो बाळांनो, दोन ऍडजस्टंट लिक्विड लेअरच्या मध्ये. ओके, आणि तो फोर्स काय करतो, या दोन ऍडजस्टंट लिक्विड लेअरची जी काय रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे, रिलेटिव्ह मोशन आहे, याला काय करतं, अपोज करतं. ओके, मग त्यामुळे काय होतं, याची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काय होते, कमी होते, डिक्रीज होते. आणि ही जी काही लिक्विडची प्रॉपर्टी आहे यालाच आपण काय म्हणतो, विस्कॉसिटी. समजते का बघा, विस्कॉसिटी म्हणजे काय. ओके, पाईप, different liquid layers, we consider only two liquid layers which are adjacent. Okay, liquid layer A, liquid layer B. Velocity of liquid layer A is greater than velocity of liquid layer B. Okay, आणि दोन्ही लिक्विड लेयर्स एकाच डायरेक्शनने मूव्ह होत आहेत. दोघांची मोशन काय असणार आहे, रिलेटिव्ह मोशन. ओके, दोन्ही पण मूव्ह होत आहेत, पण दोघांच्या मध्ये काय होतं, एक फोर्स प्रोड्यूस होतोय ड्यू टू द फ्रिक्शन. आणि त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहोत, विस्कस फोर्स. आणि हा विस्कस फोर्स कसा असणार आहे, त्या दोन लिक्विड लेअरच्या व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनने. त्यामुळं हा विस्कस फोर्स काय करतो, त्या दोन लेअरच्या व्हेलॉसिटीला काय करतो, अपोज करतो. आणि त्यामुळं थोड्या वेळानंतर काय होतं, हे दोन लिक्विड लेअर्स फ्लो व्हायचे थांबतात. ओके, मग ही जी काय लिक्विडची प्रॉपर्टी आहे यालाच आपण काय म्हणणार आहोत, विस्कॉसिटी. सो मी इथं प्रॉपर्टी लिहितो बघा बोर्डवरती. आता बोर्डवरती प्रॉपर्टी लिहितो मी. काय असणार प्रॉपर्टी, viscosity, it is the property of liquid. It is the property of liquid. Liquid का एक प्रकार से fluid है ना, in bracket fluid मैंने आपको liquid और मैं क्या से fluid. Okay, it is the property of liquid in which viscous force tries to oppose the relative motion of two adjacent liquid layers. Okay, this is the property of फ्लुइड कॉल्ड ॲज विस्कॉसिटी. काय आहे बघा, म्हणजे इथं काय होतं, विस्कस फोर्स प्रोड्यूस होतोय दोन लिक्विड लेअर, कोणते, दोन ऍडजस्टंट लिक्विड लेअरच्या मध्ये विस्कस फोर्स प्रोड्यूस होतो. आणि हा विस्कस फोर्स काय करतोय, त्या दोन लिक्विड लेअरच्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करण्याचं काम करतं. ओके, ही जी प्रॉपर्टी आहे यालाच आपण काय म्हणणार आहोत, विस्कॉसिटी. ओके, विस्कॉसिटी. यामध्ये आणखीन एक डेफिनेशन येते ती म्हणजेच काय, विस्कस फोर्स किंवा विस्कस ड्रॅग. ओके, याची डेफिनेशन काय सांगता येईल, सिंपल आहे. काय, इट इज ए फोर्स प्रोड्यूस्ड कुठे प्रोड्यूस होतो म्हणतो, बिटवीन टू ऍडजसंट लेयर्स which opposes the relative motion of two layers. ओके, समजते, दोन ऍडजस्टंट लिक्विड लेअर मध्ये एक फोर्स प्रोड्यूस होतो. ओके, आणि तो फोर्स काय करतो बाळांनो, तो फोर्स काय करतो, अपोज करतो. कोणाला, रिलेटिव्ह मोशन ऑफ टू लिक्विड लेयर्सला. त्या दोन लिक्विड लेअरच्या मोशनला अपोज करण्याचं काम करून करतो विस्कस फोर्स.
आणि ही जी काय प्रॉपर्टी याला आपण काय म्हणणार आहोत, विस्कॉसिटी. समजतंय विस्कॉसिटी म्हणजे काय आणि विस्कस फोर्स म्हणजे काय, क्लिअर करा. ड्यू टू द विस्कस फोर्स the relative motion of two adjacent liquid layers are decreases. This is the property of a fluid called as viscosity. समजतंय. तर पुढे जाऊया. याच्या पुढचे डेफिनेशन आहे बघा, ते म्हणजे वेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, सो डेफिनेशन ऑफ वेलॉसिटी ग्रेडियंट काय समजून घेऊया. वेलॉसिटी ग्रेडियंट ओके, अशा बरेच लिक्विड लेयर्स आहेत ना. ही एक लिक्विड लेयर आहे, ही दुसरी लिक्विड लेयर, तिसरी लिक्विड लेयर, चौथी लिक्विड लेयर अँड सो ऑन. अशी पाईप आहे, ही पाईप आहे. या पाईपमध्ये अशा बऱ्याच लिक्विड लेयर्स आहेत. ओके, आता या लिक्विड लेयरची वेलॉसिटी काय असणार आहे बघा, मॅक्झिमम असणार आहे. ओके, वेलॉसिटी मॅक्झिमम. त्याच्या साईडला जी आहे तिची काय असणार, वेलॉसिटी कमी 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 कमी. वेलॉसिटी काय होते, कमी 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 होते. म्हणजे एखादी पाईप जर असेल, त्या पाईपमध्ये डिफरंट काय असतात, लिक्विड लेयर्स असतात आणि प्रत्येक लिक्विड लेयरची वेलॉसिटी काय असते, ही वेगवेगळी असते. समजा पाईप मोठी असेल ना, तर काय होतं बघा, समजा मी दाखवतोय बघा डायग्राममध्ये. समजा हे पाईप आहे, अशी पाईप आहे मोठी, तर इथं परत ही अशी वेलॉसिटी असं. या पाईपमध्ये लिक्विड लेयर्स फ्लो होत आहेत. जसं सेंट्रल पार्ट आहे पाईपचा, हा सेंट्रल पार्ट, इथं काय असणार आहे, वेलॉसिटी कमी असणार आहे किंवा मिनिमम असते, बरोबर का. जसं तुम्ही वर जाल इकडं किंवा इकडे जाल असं, ओके, तसंच काय होतं, लिक्विड लेयरची वेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. लिक्विड लेयरची वेलॉसिटी इन्क्रीज होते. मग समजा आपण काय केलं, या लिक्विड लेयर्स पैकी दोन लिक्विड लेयर मी कन्सिडर केली. कुठली, ही एक लिक्विड लेयर आणि दुसरी कुठली, ही. ओके, ए बी. दोन लिक्विड लेयर कोणत्या कन्सिडर करणार आहोत तुम्ही, दोन ऍडजसंट, शेजारची. ही एक लिक्विड लेयर असेल तर याची शेजारची कुठे असणार आहे, ही, किंवा याची नेबर कुठे असणार आहे बघा, ही असणार आहे. दोन कोणते पण ऍडजसंट लिक्विड लेयर तुम्ही कन्सिडर केला. आता याची वेलॉसिटी आपण काय म्हटली, व्ही. तर याची वेलॉसिटी काय असणार आहे, व्ही प्लस डी व्ही. आणि दोन लिक्विड लेयर मध्ये काय असणार आहे, डिस्टन्स, तर आपण काय म्हणूया, डी एक्स. ओके, चेंज इन वेलॉसिटी किती आहे, डी व्ही. डी व्ही काय आहे, चेंज इन वेलॉसिटी, आणि डी एक्स काय आहे, डिस्टन्स बिटवीन टू ऍडजसंट लिक्विड लेयर्स. या दोघांचा रेशिओ म्हणजेच काय असणार आहे, वेलॉसिटी ग्रेडियंट. सो द डेफिनेशन ऑफ वेलॉसिटी ग्रेडियंट इज, बघा मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे, वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंट डेफिनेशन काय असणार आहे, इट इज द रेशिओ ऑफ चेंज इन velocity to the change in distance between two adjacent liquid layers. समजते. चेंज इन वेलॉसिटीला आपण काय म्हणूया, डीव्ही, आणि चेंज इन डिस्टन्सला आपण काय म्हणायचं आहे, डीएक्स. चेंज इन वेलॉसिटी डीव्ही, चेंज इन डिस्टन्स डीएक्स. ओके, बिटवीन टू ऍडजसंट लिक्विड लेयर्स कॉल्ड ॲज वेलॉसिटी ग्रेडियंट. रेशिओ म्हणजे बघा काय असणार आहे, जे तुम्ही डेफिनेशन लिहिलं आहे इन सेंटेन्स तेच मॅथमॅटिकली लिहितो मी. काय असणार आहे, वेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू, velocity gradient is equal to काय रेशिओ ऑफ, म्हणजे चेंज इन velocity divided by change in distance. पुढे करा सिम्बॉल. चेंज इन velocity म्हणजे काय, dv. चेंज इन डिस्टन्स म्हणजे काय, x, dv by dx. ओके, युनिट काय असणार आहे वेलॉसिटी ग्रेडियंटचं, काय आहे, dv by dx ना. वेलॉसिटी युनिट काय, मीटर पर सेकंड डिवाइडेड बाय डिस्टन्स युनिट काय, मीटर. ओके, मीटर. काय होईल बघा, मीटर गेट कॅन्सल होईल. काय राहील, काय राहणार आहे, पर सेकंड, किंवा हा सेकंड वरती घ्या, काय येईल, सेकंड इनवर्स इज द युनिट ऑफ वेलॉसिटी ग्रेडियंट. डायमेन्शन काय येईल याचं, डायमेन्शन येणार आहे LMT. ओके,
आता सेकंड इनवर्स, सेकंड म्हणजे काय टाइम्स युनिट ना, म्हणजे इथं काय असणार t-1, m कुठं नाही आहे 0 l0. ओके, t-1 इज द डायमेन्शन ऑफ वेलोसिटी ग्रेडियंट. समजते, चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन डिस्टन्स बिटवीन टू ऍडजसंट लिक्विड लेयर्स कॉल्ड ॲज वेलोसिटी ग्रेडियंट. ओके, समजते एवढं. काय काय बघितलं बघा आपण, विस्कॉसिटी ही प्रॉपर्टी स्टडी केली. त्याच्यानंतर यामध्येच एक फोर्स येतो, त्याला आपण काय म्हणतो, विस्कस फोर्स. त्याची डेफिनेशन बघितली आपण. आणि पुढचा पॉईंट आपण काय बघितला, वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे काय. ओके, इट इज द रेशियो ऑफ चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन डिस्टन्स कॉल्ड ॲज वेलोसिटी ग्रेडियंट. ओके, आता याच्या पुढचा पार्ट जो की खूप महत्त्वाचा आहे. ओके, खूप महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजेच काय, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. काय, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. ओके, नेक्स्ट टायटल IMP म्हणे आपण. IMP स्टेटमेंट माहिती पाहिजे तुम्हाला. काय बघा टायटल, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. ओके, स्टेटमेंट काय आहे बघा. ओके, स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. स्टेटमेंट. ओके, पहिला तरी बोर्डची स्टेटमेंट लिहितो आणि नंतर समजून घेऊया. ओके, सो स्टेटमेंट काय आहे बघा. स्टेटमेंट, द विस्कस फोर्स produced between two adjacent liquid layers is directly proportional to surface area A of the liquid and velocity gradient of the liquid. ओके, वेलोसिटी ग्रेडियंट आपण सिंबल काय दिलेला आहे, वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे काय, याच्या आधी बघितलं आहे dv/dx म्हणजे वेलोसिटी ग्रेडियंट ऑफ द लिक्विड. ओके, दिस इज द स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे म्हणून. ओके, काय आहे, विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया ऑफ लिक्विड लेयर्स अँड वेलोसिटी ग्रेडियंट ऑफ द लिक्विड लेयर्स. हे जे सेंटेन्स मध्ये आहे हेच मी मॅथमॅटिकली लिहितोय बघा. दॅट इज काय असणार आहे, विस्कस फोर्स म्हणजेच काय, कॅपिटल F. विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, सरफेस एरिया. ओके, अँड काय व्हॉट विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, वेलोसिटी ग्रेडियंट dv/dx. ओके, हे दोन स्टेटमेंट जे आहेत ना एकत्र करा, काय, विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू surface area and velocity gradient. This is the mathematical statement of Newton's law of viscosity. Okay, समजते का बघा, viscous force produced between two adjacent liquid layers is directly proportional to surface area of the liquid and velocity gradient of that liquid. Okay, this is the mathematical formula for Newton's law of viscosity. ओके, आता हा जो लॉ आहे हा पुढे मी एक्सटेंड करतोय. कसं करायचं आहे, तर हे प्रोपोर्शनल साइन काढून इक्वल साइन काय होईल, राईट साइडला एक कॉन्स्टंट ऍड होणार आहे. काय येते बघा, मग F इज इक्वल टू इथं प्रोपोर्शनल साइन काढून इक्वल साइन एक कॉन्स्टंट ऍड होणार आहे इनटू A ॲज इट इज इनटू dv/dx ॲज इट इज. ओके, पुढे therefore F is equal to या कॉन्स्टंटला मी नाव देतोय सिम्बॉल eta. ओके, इनटू A as it is into dv/dx as it is. ओके, आता इथं जो eta आहे, यालाच आपण काय म्हणणार आहोत, त्याला आपण काय म्हणतो, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी.
कळते का बघा, इटा इज कॉन्स्टंट विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मग कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इटाचा फॉर्म्युला काय येणार आहे? ओके, याच फॉर्म्युलावरून काय करायचं आहे, इटाचा फॉर्म्युला बघूया आपण. मग काय फॉर्म्युला येतो ते, ओके, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला बघा. देयरफॉर इटा इज इक्वल टू, आता हा ए खाली जाईल ना, हा डीव्ही बाय डीएक्स पण काय होईल, खाली जाईल. त्यामुळे काय येणार आहे बघा इथं, इटा इज इक्वल टू एफ अपॉन ए इंटू डीव्ही बाय डीएक्स. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, या फॉर्म्युलावरून कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं युनिट काय असणार, युनिट फोर्स आहे म्हणजे न्यूटन असणार आहे वरती, डिवायडेड बाय एरिया म्हणजेच काय, मीटर स्क्वेअर. आणि डीव्ही बाय डीएक्स युनिट काय होतं, आपण याच्या आधी बघितलेलं आहे, काय, पर सेकंड किंवा सेकंड इनवर्स ना, सेकंड इनवर्स म्हणतो आपण, बघितलेलं. ओके, पुढे और हे सेकंड इनवर्स वरती घ्या, पुढे वरती घेतलं आपण तर काय बघा, न्यूटन सेकंड डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर. न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज द युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची युनिट आहे. ओके, आता डेफिनेशन काय असेल, डेफिनेशन बघा बाळांनो, फॉर्म्युलावरून तयार करायची. फॉर्म्युलावरून कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची डेफिनेशन, डेफिनेशन ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी सिंबल आहे इटा आणि त्याची डेफिनेशन काय बघा. फॉर्म्युला काय आहे, एफ अपॉन ए डीव्ही बाय डीएक्स ना. एफ म्हणजेच काय, विस्कस फोर्स प्रोड्यूस्ड बिटवीन टू लिक्विड लेयर्स. ए इज द सरफेस एरिया ऑफ दॅट लिक्विड आणि डीव्ही बाय डीएक्स काय असणार आहे, वेलोसिटी ग्रेडियंट. ओके, समजा आपण काय करूया, इफ अजून करूया, इफ सरफेस एरिया ऑफ द लिक्विड लेयर इज युनिट म्हणजेच काय, 1 मीटर स्क्वेअर, युनिट सरफेस एरिया आणि युनिट वेलोसिटी ग्रेडियंट. युनिट म्हणजेच काय, 1 म्हणजे वेलोसिटी ग्रेडियंट पण काय असणार आहे, वेलोसिटी ग्रेडियंट काय असणार आहे, डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू 1 सेकंड इनवर्स. युनिट वेलोसिटी ग्रेडियंट आणि युनिट एरिया जर असेल तर इटाचा फॉर्म्युला काय येणार, मग इटा इज इक्वल टू काय येईल, इटा इज इक्वल टू येणार आहे बाळांनो, हे 1 झालं, हे पण 1 झालं, फक्त राहते काय, एफ. मग हीच काय असणार आहे, मॅथमॅटिकल डेफिनेशन ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. हेच मी तर लिहितो बघा, डेफिनेशन काय असणार आहे, डेफिनेशन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तर आपण सिंबल काय देतो, इटा इज डिफाइंड ॲज, इज इक्वल टू म्हणजेच काय, इज डिफाइंड ॲज द viscous force produced is defined as the viscous force produced between two adjacent liquid layers having unit surface area and unit velocity gradient. Unit surface area and unit velocity gradient. युनिट म्हणजेच काय, सिंगल सरफेस एरिया, युनिट आहे म्हणजेच काय, 1 मीटर स्क्वेअर. वेलोसिटी ग्रेडियंट युनिट आहे म्हणजेच काय, 1 सेकंड इनवर्स. ओके, म्हणजे एरिया 1 डीव्ही बाय डीएक्स म्हणजे वेलोसिटी ग्रेडियंट 1 जर असेल तर coefficient of viscosity is nothing but viscous force produced between two adjacent liquid layer. Okay, this is the definition of coefficient of viscosity. समजते हे डेफिनेशन, मॅथमॅटिकल फॉर्म्युला अँड युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. इथं आपण थांबूया, याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचा आहे. थँक्यू.